हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्त गुरुवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीश देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः. आम्ही मध्वाचार्याले काणी ऐकत रसची मध्वाचार्यांक म्हळ्यार पूर्व आश्रम नाम वासुदेव ताका सान प्रयेरीची मूंज कोरनो संध्यावंदन ब्रह्मोपदेश कोरनो संध्योपासन कश करचे म्हूण सांगून बाप्पू सुताक शिकयता. सर्वय तो चंद कोरनो शिकता. साक्षात वायुदेवो कलियुगांत मध्वाचार्य जावन अवतरण घेवन आयला. संध्योपासन काही उपासनमे शिक्षण ताणें ताका पुरे गोत्तस तशें जावन हांगा वग्गी संध्योपासनेचे सर्व अंग शुद्धिक्रम आचमन संध्योपस्थान आसन मुद्रा हे पुरे वग्गी शिकलो. तशीची ब्रह्मतेजस्वी ताका तशीच आयलो. तागेले संध्योपासनेचे ब्रह्मतेजस्साचे एक पवर कशस म्हूण म्हळेले एक सान एक घटना जाली. एक दीस वासुदेव अग्नी कार्या खातीर सर्व समिधे घेवन येता. गांवचे भायर वचूचे एक नागबनाक चमकलो. थंय ताका समीत पुरे घेवन जाल्ले. मागीर ताका थंय त्या नागबनाचे एक चंदाई पळोवन राबला. तो सूर्यास्तम जातरस कोणा जाल्यार एक सूर्यास्ता समयांत पश्चिम दिक्काचे आकाशारी सूर्यो एक तांबडोची अग्निचेंडूशी दिसता पळय समुद्रा भितर देंवन तशी आमकां दिसता. तो तशी हे पश्चिमाचे कडल तीर थंय पळोवन राबला. समुद्रा तीर लागींची ताका धूर दुखून ते समुद्रा क्षितिज म्हणटा पळय थंय सूर्यो थंय समुद्रा भितर देंवन तशी दिसचे. कोण जाल्यार एक पळोवत आसले चंद एक प्रकृतीचे वैभव तो एक ताण राबिल कडेन बरी झाडकुट मांडून आशिल्ले. थंय एक बंडे फातर आशिल्लो. ताका उरगून राबून वो सूर्यास्तमान पळयतरस थंय हुत्तांत एक विषसर्प आशिल्लो दिसता. ताका कोणकी बाद दिल्या वरी जलकी कसं जलकी येवन आनी कांय करना शागल पायू चाबून सोडलो. जाल्यार ताका चाबून कांय कसले जलबे ना. ते सर्पाच्यो दांतूची कुडकू जलकय सांगताची आविरलैः गलोष्मभिराकुलिः कृत समस्त जनो विचचारयः क्वचिदमुं निजिघां सुर शांती मानुप सर्प सर्पमयो असुरः. इत्याक तशी जाल्ले. ताका सर्पान चाबले कुडले ताका एक पंत कंठ कोंबल्या वरी जावन पळयत. तो कसो जाल म्हूण सुतू पळयतना येद्राक एक व्हड सरप हेड काणू फुतकार करतरस ताका कळ्ळें विंगड कसले कंठ कोंबिल न्हय हेंचे म्हाका चाबिले म्हूण. जाल्यार ताका भंय जायनी इतलो सानू तो कसो करता. ताका तो असुर रुपाचो सरप म्हूण कळटा. असुर एकलो सर्पा रुपार आयला म्हणून ताका दिसलें. ताणें कसो केलें एक कसो की एक किड्याक आमी हाता धरून उडयता पळय तशीची ताणें ते बाल धरले न्ही काण ताका उडोवन सोडले. त्या बंडे पात्राक आड्डोळून गेले. तेदना ते थंय तो सरप हाक मान न्हय थंय येयले पुराय जना बादीत तर आशिल्ले. ते धरू जायना मारूं जायना कसले करूं जायना अशी सर्व जन ही दुःख भोगतर आशिल्लीची
एक सर्प नाश जलते दुष्ट सरप ते बाई भारी संतोष चलो हे विशयू हांवच बापसूक कळ्ळें कोणा जाल्यार एक घाबरी जावच्यो विशयू हांवसूय भिवन धांवन येता बापूसूय कसं जालें म्हणटा कांय ना एक वायट क्रिमी म्हाका चब्बो येयले त्यांची मेल्ले म्हणून कसं की एक सामान्य विशय उलयता पळय तशी सांगता तो जाल्यार मदये गेह भट्ट कसं करता तो धन्वंतरी मंत्र गरुड मंत्र सकडी जप करून तागेल्या आंगार चडलेले म्हळ्यार ते एक सरप चबला म्हणजे जाल्यार प्राकृत देहाक सरपा विष चडत म्हळ्यार वयन ते चडलेले विष तांणी देंवयले म्हूण निजाव न्हू अगत्य शिल्वे ते म्हणून गेले रे वायुदेव जावन आसतना समुद्र मतना वळा रे हलाहल विष सुरवेक पिल्लल वायुदेव मागीर वरलेल विष विष्णून रुद्रूय रुद्राली महिमा सगळे जगत्याक कळ कामळ खातीर रुद्रा पिवच्या सांगिल्लें म्हणटात सुरवेक वाऱ्यान न्हू तें पुरय वाऱ्यांतून न्हू स्प्रेड केलेलें तें सुरवेक हलाहल विष तशी वारे म्हळ्यार वायुदेव ताणेची हलाहल विष पिवन जीर्ण करून घेतला खंय ताण मागीर थोडेच विष कडेरचें म्हणटना रुद्राक सांगिल्लें म्हूण सांगून आमी आयकल्याची ही काणी समुद्र मंथनाची तशी तसले मुख्य प्राणाक वायुदेवाक मध्य गेह भट्ट गरुड मंत्र जप केलेले पळयतना ताका वासुदेवाक म्हळ्यार वायुदेवाकच एक असं पूर हास येईल की ताका एक दिव्य जावन आशिल्लें अलौकीक जावन आशिल्लें एक चंदू हास आसलो खंय तो आतां हे दोळ थंय कसो जाल्लें म्हळ्यार तागेले सान आसतनाच खेळू तागेले विचारू सर्व जनान ताका वगळसूचे तागेले विंगड पवाड सदृश काम हे पळोवन संतोश आशिल्लो हांव बापसूंक आतां चेरडा सोडू का तांणी चल्याक म्हळ्यार उपनयन केल्लें गुरुकुला पेटोवका लागींचे गांवांत एकलो तोंटन तिल्लाय म्हळ्यार एकलो विद्वांसो तो गुरुकुल चलायसीतर आशिल्लो ते विद्वांसा लागीं विद्ये शिक्षक थंय हाक सोडचें म्हूण गेलें वेदवतीक दुख्ख आवसुती कल्याणीकय भारी दुख्ख कसो जाल्यार म्हळ्यार भाव केन्नाय आमी लोटू आशिल्लो भाव आनी गुरुकुला वतना म्हणून जाल्यार तागे लागीं वचन घेतात तांणी म्हळ्यार अनध्ययन वेळ म्हूण आसा अनध्ययन वेळ म्हळ्यार तामकां पळय वीकडेज तो संडे हॉलिडे म्हूण आसता तशीची गुरुकुलांत अध्ययन नातिलें विरामाच्या वेळ म्हूण आसा त्या वारा एक दीस की 15 दीस एक दीस की तांगेलो गुरुकुलाच्यो म्हयन्या एक दीस की त्या वेळाक तो गांवां येता असो बापसूक भयणीक पळय पळोवन वता म्हूण ताणें वचन दिलें की मागीर संतोशान तांणी पेटोवन दिलें शिक्का म्हळ्यार वयन न्हिजाव न्हू तोंटन तिल्लाय म्हूण सांगेलें नांव गुरुकुल तो कुंजारांत सुचो कुंजार म्हळ्यार शिवबेळ्ळेक वटू 2 मैल जाय जाल्यार तें नांव बापसून थंय येवन चेरडा पळयत चेरडाक पुण्य अध्ययना वेळार वचूंक जाता जाल्यार ही चेरडाक पळोवचें हांव बापसून जाय जाल्यार तेन्ना येवीत तशें हांव न्हू संतोशान तांणी ते लागीं आशिल्ले गुरुकुलांत ताका सेरवायलें तेदना ते तोंट तिल्लायाक त्या गुरुकुलांत चेडवान शिकची म्हळ्यार आनी गुरुची अन्नाल समान गुरुपत्नीची अम्माल समान तांगेल जबाबदारी चेडा उचून दी म्हणून आनी येवका मागीर तागेलें शिकवण पुर्ती जातरीची पुर्ती जावन चेडवान तांगेल्या येवचें तशी पुराय फुडले क्रम तो तशी तोंटन तिल्लायाले सांगताची स्वामी आनी हें चेडू आमगेलें चेडू न्हय हें तुमगेलें चेडू म्हूण सांगून तुमकां उपसोन दिताची पक्कनी सान चेडू गोतना अशी बुद्धी ताका वाड्डनी बरी सान लुटीनी कोरू पुरो कसलेय तुमकां तोंदरे जावचे पुरता गेल निमती जाल्यार तुमी गुरू म्हणून म्हणटना भारी एक उदार मनान ताका क्षम कोरका ताका विद्या बुद्धी पुरेश दिवन तुमी ताका पळोवन घेवका म्हूण सांगताची तोंट तिल्लायाकय भारी संतोश म्हाका एक ते वर्चस्वी जावन सुचे चेडू म्हाका शिश्य जावन आयली नमे म्हूण सांगून तांणी त्या वेळाक त्या गुरुकुलांत कशी म्हळ्यार त्या प्रांत्या पुरय एक प्रसिद्ध जावन आशिल्लें गुरुकुल तें कोणालें तोंटन तिल्लायालें इत्याक म्हळ्यार तोंट तिल्लाय आसा पळय तो संस्कृत भाशेंतूय प्राकृत भाशेंतूय तो उदाम पंडीत ताका गोतना नातिलें खंयचें शास्त्र ना म्हणीत साहित्य ना म्हणीत तागेले एक त्या गुरुकुल आसा पळय न्ही जावन ते एक पाठशाला जाल्यार एक गुरुकुलच म्हूण सांगून म्हणटर आशिल्लीची
त्या वेळाक तांणी गुरू सांगतलीच की कसलें म्हळ्यार संस्कृता विशयांतू आमी ताकाच तो सांगून घेत आशिल्लो हांव संस्कृत विशयांत भारी प्रकांड पंडितू म्हूण सांगून कोण की तांगेल म्हालगडे जाय जाल्यार तितले तांकां तागेल म्हालगड्यांक नारळा तोट आशिल्ले पोपळा तोट आशिल्ले श्रीमंत जावन आशिल्ले जाल्यार तो तितले पुरय आसल्यार वेदाध्ययनय लायक करून करता आशिल्लो देखून चेडूं तो कसो करता आशिल्लो छांग मनीस आशिल्लो तो तोंट तिल्लाय आस पळय तोटन तिल्लाय तो भारी एक चांग मनीस तो कसो करता म्हळ्यार बुदरूबळ्याल चेडवांकय घरा दवरून घेता म्हळ्यार गुरुकुलांत दवरून घेता तांकां पाठ शिकून तांकां जीवन एक वांटो करून दिवन पेटयता आशिल्लो खंय तशें जावन तागेले तोंटन तिल्लाय म्हळ्यार तागेले एक गुरुकुल ऋषाश्रम म्हणून म्हणटलीची तोटा मदीं एक घर न्ही जावन तागेले घरांत तागेले जन म्हळ्यार कोण आसा पळय तागेले बायल चेडूं ताजे पशी चड भायर दुखून येवन विद्या शिकून राबिले चेडूं पुराय जने मेगेले पुत्र अभिमान पुत्र तांणी मेगेले म्हूण म्हणटलो खंय तो तशी वासुदेवाल इतले सान 5-6 वर्सां चेडूं वाल दुखून 25 वर्साचे युवक थंय विंगड विंगड विद्या थंय शिकतर आशिल्लीची शास्त्र विंगड विंगड पाठ सकट शिकतर आशिल्ली पुराय जनाकय तो जेवण आश्रय आतां आमी रेसिडेन्शियल स्कूल म्हणटा पळय गुरुकूल म्हळ्यार तशी थंय तो पळयत आशिल्ली म्हळ्यार ताका तितले धन आशिल्लें तागे लागीं संपत्ती आशिल्लें तोट आशिल्लो ताका तें जाल्यार तांणी गुरू सेवा कोरका न्ही जावन आतां गुरुकुलांत राबल्यार चेडूवान कसले सेवा गुरुपत्नीक करून दिल्यार हांव बापास व्हडली विशय करताची तांगेल करीन काम करयलें म्हणून ना नातल्यार गुरुकुल पद्दती म्हळ्यार कशी म्हळ्यार गुरून गुरुपत्नीन तांगेल करीन तांगेल खंयचीय सेवा करून घेवं तांणी कोरका ते चेडवाल बरेपणा खातीरच ते इत्या म्हळ्यार तांकां मुखारसून वेव्हार गोतुस्का बरीची शिकोवचे पेटोवचे न्ही तांकां घरांत कसल कर्तव्य आसा कसल सकट जबाबदारी आसा कसल सकट काम आसा घरांत म्हणून कळका जाल्यार तांणी कोरका तशीची गुरुकुलांत गुरू तांकां तोटांत पोपळ वेंचोचकी उदक घालचेकी हें नारळ काडचेकी ते संतेक व्हरून विक्रय करचेकी भत्ता गद्द्याक उदक सोडचेकी थंय त्या भत्ता मद्देंत ते आमी सांगता पळय काट झाड म्हणटाची त्या प्रजतन ते काडका नानतल्यार भत्ता गद्दे घालेल सार पुरय तेंचे खाता थंयच्यान त्या पुरय काडची की मागीर धान्य भात कटाव येतना कटाव करचे धान्य विंगड विंगड करचे मागीर भरलेले तण ते कट्टो घालून काट करचे तणाचे मागीर राश करचे हें पुरय जावन कामाजन आसल्यार तांगेल बेटू मेळ्ळो गुरुकुला विद्यार्थीनय कोरका आशिल्ले तांणी काही बेजार करनाशिल्लीची गुरुसेवा करचेची गुरुसेवा गुरु शुश्रूश करचेची शिश्याल एक आद्य कर्तव्य म्हणून तांकां इगोत आशिल्लें तांगे ल्हान म्हाका इगोत आशिल्लें तशें जावन गुरुसेवा दिक्षा म्हण लेखून तांणी छंद करून गुरून तांकां दिल्लें कार्यनिर्वहण करतलीची गुरुकय भारी संतृप्ती प्रिती चेडूवाल वैरी गुरूय तशीची येता योग्य विद्यादान करतलीची येता योग्य म्हळ्यार खंयचे चेडवांक कितले शिकूं जाता खंयची विद्या तांकां लागता ते पळोवन तांकां ते विद्येंत प्रवीण करून तांगेल जीवन तांणी करची तितली तांकां समर्थ आत्मनिर्भर करून तांणी पेटयतलीची वासुदेवान गुरुकुलाक मेळ्ळेल्या वेळाक आशिल्ले विद्यार्थींत तो सानू तशें व्हड व्हड विद्यार्थी केलो जनाक यो सानू कसो लागेल उठ मेळचें म्हळ्यार एक तुच्छ रितीर तांणी पळयता जाल्यार वासुदेव मात्र तांगेले तितले जनाले तो एकलो सामान्य जावन आशिल्लो चेल्लो हिरो म्हूण सांगून तो दाखोवन दिता आशिल्लो जाल्यार वासुदेव तागेली बुद्धी कसले म्हळ्यार वाजूचे पशी चड ताणें कसरत करची म्हणटा पळय अंग साधन म्हणटा तेचे करतले खंय ताका धांवचे उडचे मल्लयुध्द करचें रूख चोडचे मांकडशी एक रुखार दुखून आनी एक रुखार उडचे जड जड वस्तू उबारून दाखोवचे हे पुरे करून ताणें ते चेडवान दाखोवचे तांकां एक खेळची बॉम्बियो सानून निजावन तोंट तिल्लायई ते शिष्यांक असले देहश्रमय शिकयतली तांणी इतक म्हूण आरोग्यवंत जावन आसुकान म्हूण त्या वेळाक विंगड विंगड विभाग करतलीची प्राय समजावन चेडवां विंगड खेळू व्हड्डा विंगड खेळू तशी विंगड विंगड स्पर्धा
जाल्यार तो वासुदेव कसो करतशील म्हळ्यार व्हड्ड चेडवान खंयचे सकडी स्पर्धेंत तांणी भाग घेताची त्या स्पर्धेंत तो वतशील की आनी तोची तांगेल मध्येन तूं जय घे म्हणून येतशील की ಕೆಲವು ಜನ ಭಾರಿ ಸಂತೋಷ ಕೈ ಇತ್ಲು ಸಾಂಚಲ್ಲೋ ಆಮ್ಗೆಲ್ ಒಟ್ಟು ಸ್ಪರ್ಧೆ ಕೋರ್ನ್ ಗೆಲ್ವಲ್ಪಳೆ म्हूण मोगू केल्यार ಕೆಲವು जन तागेल वैरी एक झाळ मत्सर द्वेष पुरय करतलीच कೈ आनी गुरुला येवन तागेल विशयांत नाका जाल्यार चाळी सांगचे आनी तागेले विशयांत गुरुल मन वायट करचें तसले प्रयत्न करता आशिल्लीचे एक दीस अशीची वासुदेवान एक चेल्ल्याक खंयची खेळांत सलवायले तो ओडू तो गुरुला येवन त्या वासुदेवाल विशयू एक दुरू सांगता कೈ गुरू तुम्ही हे वासुदेवाक तागेल गांवां पेटोवचे लायक इत्याक म्हूण म्हळ्यार ताका एक एक तुम्ही शिकयल पाटू ताका निमगेल्या कसले गोतना सगळो दिसू खेळू अंगसाधना म्हूण आसता अगत्य नासल्यार तागेल पशी व्हड्डांगेल वटू खेळटा आमी सांचेरडवा शिकोवका म्हूण तुमी म्हणटाची तागेले वचून म्हाका काल शिकयल पाटू बाय हार्ट सांग म्हूण ते सांग म्हूण सांगल्यार वो म्हाका पुरो येता हांव इत्या तुक्क सांगता म्हूण सांगता पळया तुमी जाय जाल्यार ताणें कसलें शिकिल्ल ना म्हूण दिसता म्हूण कडेर आचार्यांक गोत्तूच तो सामान्य न्ही असामान्य तो शिकना शिखंडीतरा बैशना म्हूण गोत्तूच जाल्यार हें चेडवान घडी घडी सांगतना तांकांय संशय येता वय जाल्यार हांणी शिकनी जाल्यार हांव ते मध्य गे हबट्टाक कसले जवाब दिवचे कसले जेवते चेल्ल्याक पण परीक्षा कोरका म्हूण सांगून आप्पून तुका काल ईशावास्य उपनिषद शिकयल न्हय सुमार दीस तुका शिकयतर आस तूं तें सांग म्हूण म्हणटना तो सांगता इत्याक म्हाका गोतना गोतच म्हाका ईशावास्यम इदम सर्वम म्हूण तुमी सांगला ताजे अर्थ कसो जाल्यार म्हळ्यार तत्सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत म्हूण वेदांत सांगला पळय तशीच ईशावास्यमिदम सर्वम म्हळ्यार सगळे विश्वाचे सकल चेतन अचेतन जड चेतन वस्तू पुरय परमात्माले आवास असतान तत्सृष्ट्वा त्या सृष्टी केलेले ताणें तदेव अनुप्राविशत तांत भितरी आवास करून आसचे ताणेच हें वेदय सांगता कोण ना ह्येवान्नात कह प्राण्यात म्हूण सांगल्या वरी परमात्मो श्रीमन्नारायणो सर्वतंत्र स्वतंत्र म्हणून सांगतना हेंची ईशावास्य उपनिषदाचे एक विशेष जावन आशिल्ली टिप्पणी हें उपनिषद आमकां कसलो संदेश दिता म्हूण म्हणटके कोणे गुरू माग्रद म्हूण म्हणटके माग्रद म्हळ्यार कसो न्ही कोणा लागीं कसल्याकय याचन करूं नका इत्याक म्हूण म्हळ्यार परमात्मालेच हें सर्वय तशें न्हू दिवच्याकय समर्थ म्हूण म्हळ्यार परमात्मूची तशें न्हू विंगडा लागीं हातू दाखोवन कसले मागू नका भगवंताली इच्छा कशी आस तशी जेवचे तशें न्हू माग्रद कोणा लागीं मागून जीवन करूनच म्हूण ईशावास्य उपनिषद आमकां शिकयता ಹಾಡಿದರೆ ಎನ್ನ ಹೊಡೆಯನ್ನ ಹಾಡುವೆ ಬೇಡಿದರೆ ಎನ್ನ ಒಡೆಯನ್ನ ಬೇಡುವೆ ಪುರಂದರದಾಸನ माग्रद म्हणलेले एक हाजे चिंतनेन त्या बेडिदरे ಎನ್ನ ಒಡೆಯನ ಬೇಡುವೆ म्हणून पद्य बरयला पुरो तशी विंगडाले केन्नाय हातू दिवन मागू नका परमात्मू कशी इच्छा आस तशी तुका दिता म्हूण सांगून म्हणटना तशें जाल्यार तूं आजी तुका उपास घालता पळय तुका परमात्मा दितवे आतां तूं सांगिलें तें परीक्षय कोरका न्हू जायत परमात्माली इच्छा तशी कितकी तुमी म्हाका दिना नातला हांव कांय करूं जायना तुमी सांगला ना दिना म्हूण जायत हांव हात दिवन मागना मात्र म्हाका आहार दियाचे म्हूण हांव हात दिवन मागना इत्या म्हळ्यार म्हाका ईशावास्य उपनिषदा पाठ करतना सांगिल्ली तेंची माग्रद म्हूण सांगून जायत हाका न्ही 8 दीस पट घालूनच म्हणटा गुरू गेल्ले 8 दीस थंय वासुदेव कसो करता गुरुकुलांत कसलें मेळना पडलेले पल्ले जड्डा पल्ली काडल्यार काडूनच म्हणटाची दुखत म्हणटा जड्डाक पडलेले पल्ले पळय सुकड पल्ले तेंचे खातकय आनी उद्दा पिवन आरामे रस्ता कडेर म्हणटा तोंट तिलायाकची बहीण जेवच्या शूर जेलकय 8 दीस जाल्यार चल्लो पट्टा भूक जेता दी म्हणा कडे तन्नी चेयली की चेडा यो जेवण करी म्हूण करना हांव म्हूण म्हणटा काय तुमी सांगिल्लें म्हाका उपाश बैसुका म्हूण सांगून नाका म्हाका जेवका म्हूण ना म्हूण म्हणटा काय जाल्यार तन्नीची मस्त प्रयत्न करून ताका समाधान करून ताका जेवणाक वपसायलें आनी कसो म्हळ्यार म्हणटाच कसो न्ही ताका पवचे म्हळ्यार भारी प्रीत ताका पवचे म्हूण म्हळ्यार
ताण उदका भितर देंवलो म्हूण म्हळ्यार मागीर पुराय फ्रेंड्सांक ताका वयर हाडका जाल्यार पूर जाता तशिल्लें. एक पंता हाक्का ताका खेळचे अभ्यास उदकांत खेळचे अभ्यास रब्बोका म्हूण सांगून पुरे फ्रेंड्स तागेले ಒಟ್ಟು उदका देवलींची पुराय स्नेहीत उदका देवलींची आनी उदक काण तागेले तोंडाक मारूं सुरू केलें. तागे त्या उदकान दोळ सोडले कुडले दोळ्या ठाप्पांनी उदक पडतना ताका दुखता दोळ्याक जाल्यार तो तोंड तांगेले मध्ये एक स्पर्धा ती कसं नाही म्हूण म्हळ्यार तुका उदकान आमी मारताची तूं कितले वेळ राबता म्हूण पळोवका म्हूण कडे कितले वेळांनी उदक मार हांगेले हात दुखलो शिवाय तागेले दोळ्याक ಸ್ವಲ್ಪ ताका तांबडसाण येयली जाल्यार तागेले तोंडार तेंची हांस आशिल्ली खंय खडेरी तूंच रे गेलवलो म्हूण म्हणली खंय. तशी मागीर कसं जालें म्हूण म्हळ्यार मल्लयुद्ध थंय शिकता आशिल्लो न्हू तो ताणें सांगचें की म्हाका कोण नेला पडयता तांकां आवची तांकां बहुमान दिता म्हूण. दादा चेरकी ओट एकलो येयलो ताका जायना म्हूण आनी एकलो येयलो ताका जायना म्हूण आनी एकलो येयलो अशी 10 जन ओट्ट जाल्यार तांकां ताका हल्लोच जायना की रब्बिल कडेन दुखून तो बंडे गल्लू शिरप तशिल कೈ कसले जेवो भीम जावन आसतनाय तशीची हनुमंत जावनाय आसतनाय तशीची नाला पांय उरयल्यार ताका हल्लोच्या कोणाच्यानय जायना आशिल्लें. पुराय जनांक विस्मय जाता आशिल्लें हें कस जालें म्हूण कसं न्ही हें अशी कसं करता यो म्हूण सांगून मनुष्य पळोवचें गेल्यार युवकय न्ही बरी सान म्हणटा न्ही मनुश्य की खंयचे जेव शापग्रस्त देवतिकी म्हूण तांकां आश्चर्य जाता आशिल्लें खंय. एक दीस वेदपाठ जाता रस तोंडती लाय शिकयता रसाची यो वासुदेव खंयकी पळोवन खंयकी मन दवरून कसं की आलोचना करून बसता आशिल्लें तांकां कोपयलें खंय. तूं मूर्ख तूं केन्ना पळयला रे खेळच्यान तूं मन तुका फाट प्रवचन नाक्काचें नाका तुगेलें पुरे स्नेहीत पळय कितलें मन दिवन आयकताची तूं कित्याक आयकुचें जायना म्हूण. तेदन तो सांगता गुरू वेदमंत्र शिकोवन दितना शिकोवची संप्रदाय कशी म्हूण म्हळ्यार अर्क म्हळ्यार एक मंत्राचे कालवास मागीर अर्ध मागीर पुर्ती शिकून मागीर वापस पुनरावृत्ती तुमी करतात नव्हे म्हाका उदासीन म्हळ्यार कसो गोतस्वे म्हाका तें चावन आळसाय जाता शिकच्याक म्हळ्यार कसो कुसव्या तेक वेद मंत्र कशे आसा कसले ते आमी वाजिनातल्या भगवद्गीतांनी विष्णू सहस्रनामांनी वाजिलात न्हय ते सगळे श्लोक एके पंत शिकोवन दिवचे ना गुरून शिकच्या कश्ट जावचे ना म्हणून ते दोनी चरण आसतना मागीर तांतूशी एक श्लोकांतू अनुष्टुप छंद जाल्यार 32 अक्षर आसता म्हणटा पळय तशी तांतू सुरवे पादभाग म्हळ्यार 8 अक्षराचे आतां विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू तशी शिकोत जाल्यार विश्वम विष्णुर्वषट्कारो विश्वम विष्णुर्वषट्कारो विष्णवम विष्णुर्वषट्कारो अशी शिकोवन ते बाय पटेल कुडले विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू अर्ध भाग जाले श्लोकाचे मागीर मुखाल भाग मागीर सगळेची अशी शिकून बायपाट करचे ताका तें कुशना म्हणटा तो म्हाका अशी शिकच्या कुशना तशें म्हाका आळसाय जाता जायत तुका तसले बारी सगळे शिकून बारी गोत्तशी सांगता न्हय हांव आतां कसो शिकून दिता आशिल्लें तें सांग पळोवया म्हूण. तेदना त्या वेळाक तैतरीय उपनिशदाचे भृगुवल्ली म्हूण म्हळ्यार लेख तांणी शिकयत आशिल्ली खंय ते उपनिशदाक ते धांचो अध्याय तांतू नारायण उपनिषತ್ತು ते 4 ऋषी विशय मात्र येदोळ थंय सांगून जाला शिकोवन जाला मात्र तांणी सूर्यमंडलांतर्गत जावन आशिल्ले विष्णू चतुर्मुख ब्रह्म वरुण भृगु हाका पुराय अन्नमयादी परमात्मू देव म्हूण इतलें सांगून शिकोवन दिला मात्र हांगा वासुदेवाक इतले प्रश्न निमगिलेले तो ह्या उपनिशदाचे नारायण उपनिषद शांती मंत्र समीत सांगले मात्र नाही येदोळ थंय गुरूंची कोणू दिवनी आशिल्ले वायुदेवाले स्तुती सांगली खंय ताणें शम नो मित्र शम वरुण शम नो भवत्तर्यमा शम न इंद्रो बृहस्पती शम नो विष्णुरुक्रमः म्हणून प्रारंभ कोरून नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम अवतु वक्तारम ओम शांती 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 म्हणून शांती मंत्र समीत ताणें सांगले म्हणून हांगा वायुदेवाक नमो ब्रह्मणे नमस्ते वायो ब्रह्मणे म्हूण म्हळ्यार एक विशेशणान सांगिल्लें आसा
म्हळ्यार तूं वायुदेव तूं ज्ञानादी गुण ब्रह्मित म्हळ्यार ब्रह्म म्हण काडल्यार ताका ते ज्ञानादी गुण परिपूर्ण जावनच का सर्वगतच का ब्रह्मपद वाच्य जाव का म्हणजे ताका सर्व ज्ञानच का म्हण त्या तुका आस तूं प्रती एक अक्षरांत आस अक्षर म्हळ्यार कसं न्ही आमगेले इंद्रियांत म्हण देहाचे तशीची हांगा दिला न्हू रतम वदिश्यामी तुका रता म्हूण सांगताची रता म्हळ्यार यथार्थ ज्ञान आशिल्लो सत्यम वदिश्यामी तूं सत्य म्हळ्यार यथार्थ वक्ता तशी करता म्हळ्यार सत्य वचन म्हणून परमात्माकय ताजे खातीर म्हळेलें परमात्मा कसो सांगता यथार्थ वक्ता कसो सांगलें की तेंची करून दाखयता म्हूण तशें न्हू तूं आमकां रक्षण कोर का म्हूण सांगून ते वायू मंत्राचे एक स्तुती ती वायू स्तुती ती तोंडतिलायाक भारी एक आश्चर्य हांव शिकयना नतले यो सांगता म्हूण जाल्यार हें येदोळ सांग न्ही हें सुक्त ताका कशें कळ्ळें म्हूण म्हळेलें गोंदळ जालो तांकां तेदन तो म्हणलें की तूं आश्चर्य पावचीत असल कसले ना गुरू हें पुरे हांव फुडले जन्मान तूं शिकून येयला तशें चावन तूं एक पर्यंत शिकयतना ती म्हाका पुरे उडगास येता म्हूण म्हणलें की तेदन तांकां कळ्ळें की सामान्य बालक न्ही हाका कसलो भावानी शिकून दिवच्या वरला म्हूण सांगून तांकां दिसतरस येदोळटय ते वासुदेवाल विरुद्ध कसो चाड येवन सांगतर आशिल्ले गुरून सम बिश्टायल कय आनी मुखार मांद्र तागेले तंटे वचका तुमी तागेले विशयांत येवन चाडी सांगता तुमी तुमकांच आनी शिकवणें दुखून हांव भायर करता म्हूण गुरून बिश्टायल नंतर ते जळकी मनान तूं मत्सर आशिल्ले शिश्य पुरे तागेले विशयाकय येवचे तांणी सोडले म्हूण तशीची तागेला म्हाका तागेले उडगास मस्त मस्त जत पाप ताण गुरुकुलांत विद्याभ्यास करतना तवळी होवय तागेले अनध्ययन दिवसांतू हांवस बापसू पळोवच्याक बेळ्ळे वता ಕೆಲವು ಪಂತ ತನ್ನಿ ಹಕ್ಕ ಪೊಳಚಾಯತಾಚಿ ಕೆಲವು ಪಂತ ಅನಧ್ಯಯನ ದಿವಸಂತ ಪೂರೈ तागेले स्नेहितांक ಒಟ್ಟು कोरनो गुरुला निमूनची ते दुर्गागिरी विमानगिरी म्हणटाची थंय दुर्गा बेट्ट कुंजारो थंय वचून थंय मस्त बेट्ट म्हणले कुडले ते मस्त तीर्थ आसताची म्हळ्यार आतां पळय आमी नरहरी पर्वत न्ही म्हणचे मुखार थंय तीर्थ आसता तीर्थ म्हूण म्हळ्यार कोंड उदकाचे तांतून न्हांवचें तांतून न्हांवन थंय पळय देव आसाची त्या पळय पळोवन येवचें ताणें कुंजारो बेट्ट ते ताका विमानगिरी म्हूण म्हणटाची जावन हाजे पयशे फुडें सुरवेन तूं मध्वाचार्याल काणीन तूं सांगला आसका ह्यो विशय परशुरामान तागेल्या अम्माल खातीर निर्माण केलेलें दुर्गा देवालय ते एक परशुरामान निर्माण केलेलें म्हूण सांगून म्हणलेले खातीर ते भारी एक श्रेश्ठ म्हूण म्हणटाची थंय हांव केन्नाय न्हांवच्या वता शिलकय तागेली तशी त्याच पळोवन वासुदेवान तागेले अम्माक एक तीर्थ निर्माण केलेलें म्हूण पळय सुरवेक तागेले सान प्रयेचे विशय 3 वर्सां विशय सांगतना सांगला हांगा थंय परशुरामान तागेल्या आयुधान थंय 4 तीर्थ निर्माण केला म्हूण म्हणटाची परश्वद तीर्थ गदा तीर्थ धनुतीर्थ आनी बाणतीर्थ त्या 4 तीर्थांत तूं कोण न्हात की तांगेले समस्त पाप परिहार जाता म्हूण म्हणटाची हे तीर्थांत तूं उडचें थंय पावचें म्हूण म्हळ्यार ताका भारी प्रिती कय ताका भारी प्रिती जलविहार पराजयभिः स्पृधा सखीभिः रीतबारी परिश्रितम तागेले सखीभिः म्हळ्यार पुराय सखांक घेवन वतशील कय तो वदन माकुलोचन मादहथे स्मितमुमुष्य हि कंचन विभ्रमम थंय पुरे जन घेवन तो वता जावन ताका स्नेहिताल गती जावक नंचिना तागेले ಒಟ್ಟು बरलेले स्नेहितान येवचें जाल्यार सामान्य जावन तो एकलो आसता जाल्यार त्या गुरुलो पूत नारायण म्हणून तागेले ಒಟ್ಟು हाका भारी विशेष स्नेह ताकाय तशीची वासुदेव म्हळ्यार भारी प्रिती तशी ताका वासुदेवान तागेले गुरुल पूत न्हय म्हूण हे पंडित पुत्रा म्हूण आपोचकय हास्यान निजावन वासुदेवाक तेदना 6 वर्सां म्हळ्यार हाका 12 वर्सां जावन गेला डबल वर्स जाला हाका जाल्यार फुडली जन्माचे कसो की ऋणानुबंध म्हणल्या बरी दोग जनाल मध्य भारी प्रिती विश्वास एक दीस अन्य कसले तांगेली प्रिती म्हूण म्हळ्यार ते तोंटतिल्लायाल पूत नारायण आसता तागेले अम्मान पुराय जनाकय गुरुकुलांत तिका पाप विशेष खाण करून घालूं जायना तांकां कसो की एकुलेक करून घाल्यार पुत्ता खातीर म्हूण सांगून ताका म्हूण थोडे कसो की विंगड खाण तीन कुरूस पळय तांणी पोवन हाडून वासुदेवा दिवचे ताजे नंतर तांगेले तोटा जेवचे केळें आंबो
पणसू कसले जाल्यारी ह्या दोग जणांना काणकाण खावचे. पुराय जना काही हक्कच ताजे वेरी गुरून पुराय चेडवांक खातीर ते परे व्हड केलेले रूख जाल्यार सादारण दोग जणांन बैसून खावचे. तशें जावन ताजे नंतर गुरूनच एक पंत कुशालेक म्हळ्यार पुराय चेडवान ಒಟ್ಟು मेळटना ಪುರ್ಸತ್ ಎಸ್ತನ केळ्यांगडा येन पिकलो म्हण जाल्यार हाण येद्रा दवरन आजी स्पर्धे कोण कितली खाता म्हण म्हळ्यार पुराय जनान खावन कसल वर्त पळय तितले वो वासुदेव खावन वरची खाल्लेले म्हण न्ही तांगेल ಒಟ್ಟು बैसून खावच्या शूर करतियो तांगेले दद्दा केळें जतन पोट भरून तांणी उठयल्यार तशीच पुराय जनांनी 10 की 8 की 12 की 15 की तशें पुरे खाल्ल्यार वोय खातर आसता मात्र न्ही कडेर म्हणटा त्या गडायांक कितली केळें वरला पुराय ओच खाता. कळसुगटल्यान दूद हाडून दवरल्यार पिता ताका स्पर्धेन तूं मागशी घालच्या कोणाकय जायना. सान चेडूं आसतना उडकास आसल्यार 6 म्हयने चेडूं आसतना ते वृषभाक म्हणून शिजयले कुळीत पुरे खाल्लेलो चेडूं तो म्हूण सांगून उडगास की आयकलेलें. तशी आतां हें चेडूं वय ताका तूं भीमसेनू रे तूं कलियुगा भीम म्हूण सांगून ताका हास्य करतना ताका पूर्वजन्माचें स्मरण ताकाच न्हय पूर्वजन्म ताका भारी संतोश जावन खुशी जाता आशिल्ली. एक दीस दोग जणे नारायण तोंटतिल्लायाल पुतू आनी वासुदेव तांकां आवसून बुत्ती बांदून दिला तागेले खंय तांणी तवळी अशी आवसून दिलेली बुत्ती घेवन खंय बेट्ट्या गुड्डांत पुरे भोवन कोरून सकडी खावन ते दिल्लेले खावन जेवन येवचे. एक दीस कुंजार बेट्टा वतात तांणी त्या दनपारा वताक भोवन 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 खंय उदक मेळ्ळें थंय पित्ताची सांजवळे आनी घरकड वचा म्हूण येतना ताका अर्द वाटेर खंय येवन पावल्याची जोर माथ्या दुखी म्हळ्यार जोर माथ्या दूख येता. कोणाक नारायणाक एक हेज्ज मुखार दवरच्याक साध्य ना म्हूण दिसता. आमी मायग्रेनीन म्हणटा पळय तस्सल एक दुखी ताका. तो वचून तो सांगता काय वासुदेवा पळय म्हाका एक हेज्ज मुखार दवरूं जायना तूं अन्ना वचून सांग म्हाका जोर माथ्या दुखता अन्ना गुत्तस म्हाका माथ्या दुखी आस तवळ केन्ना जो बाद दिता म्हूण सांगून म्हाका पळय आजी म्हाका दिसता त्या मट्टा माथ्या भेतल्या बरी दुखतरस म्हाका मर्त कितकी जाल्यार अन्नाक वचून सांग शेश जाल्यार आनपुणी हांग येवो म्हाका हांगा दुखून थंय वचचें जायना म्हाका मरचे पयशे मेगेल अन्ना पुडे मेगेल अन्नाल न्ही अम्माल तोंड पळोवका म्हूण दिसता इतले उपकार करी म्हूण सांगून माथ्या गट्टी ओतून धरला आनी दोळे दुखून तळतळी उदक देंवता. तो नारायण सांगता तेदना वासुदेव बारीक करुणेर पळयत खंय ताका तूं कसलेंय भिव नाका तूं कसलेंय जायना नारायणा तूं मरचेंय ना तुगेल माथ्या दुख न्हू पळय हांव तुगेल माथ्या दुखी गूण करता की ना म्हूण पळय गूण जावन तुका सक्षेम जावन तुका घरा पावय दिसता तूं कसलेंय आलोचन करूं नाका म्हूण समाधान केल्यार यो पाप सांग आवो कसो करतलो म्हूण तुका कसो जाता वासुदेवा तुज्यान कसलें करूं जायना तूं सांग हें हांव कितले काळ दुखून भोगतरच वतस ही दुखी म्हणून न्ही तो सांगता तेदना जायत म्हाका जायना आसय हांव पोता जाल्यार तुका घरकड वच्चें जायना म्हूण न्हू तुका आतां भंय तूं मेगेल फाटीर बैस तुका उबारून घेवन व्हरून हांव तुगेले घरा वचून पावयता हो सांगता नारायण. ताका उरलोचें जायना मात्या हात धरलेलो काणी जाल्यार निमगे कसलें तूं म्हाका फाटी वयर बैसकारान व्हरतवें तुका जेतवें हांव तुगेलो पयशी डब्बल होड मारया तूं कसो म्हाका व्हरचें म्हूण म्हणटना साध्य जाता की ना की त्या मागीरचें पळया सुरवे तूं मेगेल फाटी चड म्हणटा. तो कुसुमरी करता पळय तशी वासुदेवाल फाटीर चडता वासुदेव सुरवे नेल्यार बैसता मागीर आनी चोडका बैबे तो गुड्ड पाप कडेरी तो निजावन प्रायने सानो ते चेल्ल्याल पशी नारायणा पशी आकाराने सानो हागेल पाटीर कशी चोवन बसचें बा त्या गुरुपुत्राक लज्जी जाता जाल्यार ताका मात्या दुखी इसुचें जायना ना तिल देखून तो कसलें आलोचन करूं वचना. अन्ना अम्मा म्हणून भोव मारतरस तें पळोवन वासुदेवा भारी बेजार जाल्लें. अस्सल कश्ट परिस्थिती येयला अन्ना अम्मा म्हण तशी बाय देवा म्हणना यो म्हूण सांगून वासुदेव लेखता मुखार ही काणी कसो जाता म्हूण म्हळ्यार पायची दिसांत आमी पळोवया. आजी सांगील सर्वई गुरूंक गेले देवाले चरणाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्री इरवा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरी गुरुचरणारविंदार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता
नाहं कर्ता हरिः कर्ता.